तर भावांनो बहिणींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला हसता येणार, हसायला पाहिजे. तर भावांनो, आजचे जे व्हिडिओ आहे आपले, ते मध्ये मी बोललेलो तुम्हाला रक्षाबंधनला जे गेलेलो होतो मी, ते त्याच्यावरचे आहेत आपले. तर आपण कल्याण फिरून ते झालं. आपलं रक्षाबंधन सण साजरा आपण करून घेतला. तर आता आपण निघायला लागलो वापस आपल्या पिंपरीला. तर भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघत जावा, पूर्ण शेवटपर्यंत बघत जावा. फक्त मी जसं नेहमी तुम्हाला बोलतो, फक्त तुमच्या सपोर्टिंगची मला फक्त जरूरत आहे. तुमची एक लाईक, एक कमेंटमुळेच मी पुढं वाढू शकता. तर भावांनो, चला व्हिडिओ चालू करायच्या पहिले आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि खाली दिलेली बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. त्याच्यामुळं माझी येणारी जी व्हिडिओ आहे तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर मित्रांनो, चला मग व्हिडिओ बघायला स्टार्ट करूया. आता व्हिडिओच्या याच्यामध्ये काय माहिती आहे भावांनो, खूप गरम तर एवढं होत होतं ना तिथं. त्याच्यामध्ये माथेरानचं पण थोडंसं तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे, लांबूनच चालता रस्त्याने. तर व्हिडिओ चला मग बघायला आपण स्टार्ट करूया. चला मग आज निघूया आपण पिंपरीला. कल्याणला आलतो रक्षाबंधनच्या निमित्ती. रक्षाबंधन झाली, बहिणीला पण भेटून आलो, भावांना, काकूंना, सर्वांना भेटून आलो. सासरवाडीच्या लोकांना पण भेटलं. तर आज सासरवाडीमध्ये आलतो मी. तर चला मग आज जाऊया फॅमिलीला आपल्या घेऊन वापस आपल्या गाव, वापस आपल्या पुण्याला. मग चला, त्यांना तुम्हाला जरा भेट करून देतो. बसल्या आतमध्ये धिंगाणा करत. चला बाबा, चला, फॅमिली आली आमची भेटायला तुमच्या लोकांना. बघा चालू आहे अजून, आवरावणी राडा चालूच आहे त्यांचा अजून. त्या खाली मोठी सासूबाई बसली खाली एकदम. ओ सासूबाई, अहो इकडे बघा जरा, हात बीत करा जरा. काही कुठं बघा नाही. आमची मोठी सासू, छोटी सासू, मामाची मुलगी, सासरे मामाची मुलगी आहे. बाकीचे आमचे 2 मेंबरला तर तुम्ही ओळखता, मुलगी आणि आमची बायकोला. त्या बघा. मग चला मग निघूया का आता? उशीर झालाय, 12 वाजायला आल्या का? रात्री जायला तर टाइम होईल आपल्याला, 7-8 वाजणार आहे. चला मग. आली तुम्ही काय आलं, मला बुद्धी आली, तिकडे घ्यायला बुद्धी कर. गायस, मग आता आपण निघूया आपल्या पिंपरीला. आपली गाडी झालेली तयार. हे बघा, सूर्य उभारलेला आहे आपली फॅमिली लोक. चला येतो बरं. चला बाय बाय. तर बघा भावांनो, ही आपली ती डोंगरी आहे. खूप लांब, मोठीच्या मोठी आहे ही, छोटी पण नाही. आणि याच्या समोरच आहे ना, मोठ्याच्या मोठं आयनॉक्स मॉल सुद्धा आहे डोंगरीच्या शेजारी. तर भावांनो, मी पिंपरीवरून डायरेक्ट कल्याणला यायचो. या आयनॉक्स मॉलमध्ये आहे ना, फ्लॅक्स लावायला यायचो. समोर तुम्हाला दिसत असेल ते ग्रीन खाली आहे पूर्ण. तिकडं मी फ्लॅक्स लावायचो. वरतून खाली उतरायचो. एक मुलगा मला रशियन करायचा आणि खाली मी उतरायचो आणि असे फ्लॅक्स लावायचे कामं मी घ्यायचो. पुण्याला यायचो. काय व्हायचं भावांनो, पावसाळ्यामुळे आहे ना, खूप सिनियर गाडी जी होती ना, हात स्वतःचे त्यांनी भीतीचे काम होत होतं म्हणून ते मॉलमधलं काम सोडून टाकलं. बाकी आपलं चालेल. तर चला मग आता आपण निघूया. पहिले तरी इकडे एवढं काहीच नव्हतं, सर्व बिल्डिंग होते आणि एवढी काही नव्हती. एक कंपनी होती, कंपनी बंद पडलेली होती रेल्वेच्या बाजूला. तर इकडे सर्व काम. तर भावांना, आता आपण आलोय बदलापूर फाट्याला. इकडनं बदलापूरच्या आत जायला वाट आहे इकडं आपल्याला. हे बघा, हे बदलापूर मध्ये आत बदलापूर स्टेशनला जायला वाट आहे आणि वरती कल्याण स्टेशनला जायला आपल्याला मागच्या बाजूने जायला लागतं. इकडनं आपण कर्जत करत जाऊया आणि कल्याणला जायला वाट आहे. मग चला भाव. काका बोलू द्यात आपल्याला. येवले काका तो उभारले आता, समोरून आपल्याला हात करतील. तर पलीकडच्या साईडला आहे येवले काका. ते मला मगाशी बोलतात चाय प्याला. येतो काका, येतो, थांबा. मग भावांनो बघा कशी भारी जिंदगी आहे, मस्त आरामशीर चालू आहे का नाही. त्याला म्हणतात
आरामशी जीवन. कवाही आलं नाही बाबा इथे झोपलेलेच असतात. चहा पाणी झालेला आता आमच्या माणसांचा. मस्त ओले काकाची इथं चहा पिला. आता निघूया पुढच्या वाटाला आपल्या. आपण आलेल्या वांगणी साईडला. वांगणी साईडचा व्ह्यू बघा किती छान आहे. सर डोंगर एरियात नाही इकडे झाडे झुडपे बघा छान दिसतो. पावसाळ्यामध्ये मस्त हिरवगार होते. काय ती झाड, काय ते डोंगर, काय ते नजारे बघा सर्व ओके. आता आपण थोडस इकडे पानं तोडून घेऊया का. छोटे छोटे आहेत घेऊ का जरा ओपन मध्ये एक होती आहे ना. पण आता आपण आलेल्या माथेरान मध्ये नेरळ इथे आलेले आहे. नेरळ गावला आलेले आहे. समोरचा जे डोंगर दिसतो तुम्हाला तो माथेरान आहे. तर मित्रांनो आता आपण नेरळ गावामध्ये दाखल झालेले आहे. समोरचे डोंगर तुम्हाला दिसते हे माथेरान आहे. इथं मस्त फिरासाठी परिसर खूप छान आहे. तुम्हाला पण फिरायला जायचं असेल तर एकदा नक्की या. इकडं खूप छान आहे. थंडी आणि पावसाळ्यामध्ये तर खूप मस्त मस्त पॉइंट आहे इकडं. तर नेरळ स्टेशनला याच आहे आणि तिकडनं तुम्हाला रिक्षा ऑटो काही पण भेटणार. तिकडनं तुम्ही माथेरानला नक्की येऊ शकता. तर स्वतःच्या पण गाड्या असल्या तरी येऊ शकता. फिरासाठी तर खूप मस्त पॉइंट आहे इकडं. आले तर एकदा नक्की भेट द्या तुम्ही माथेरानला. चला मग मी तर नेहमी इकडे येत जात असतो. पण सध्या वरच्या बाजूला मी अजून गेलेलो नाही. बघू कवा नशिबात आले तर जाईन नक्की. तर आता आपण नेरळ मध्ये आलोय माथेरान मध्ये. तर तुम्हाला इकडे समोरचा व्ह्यू दाखवतो. हे या रोडवरून आपण आलोय. बदलापूर रोडवरून आलो आणि हे रोड सध्या आता जाणार आहे डायरेक्ट नेरळला. तर ज्यांना पण माथेरान फिरायला यायचं आहे माथेरान तर या साईडला जवळ पासमध्येच आहे ना. मागच्या बाजूला स्टेशन आहे नेरळ स्टेशन. नेरळ स्टेशनपासून तुम्हाला रिक्षा ऑटो भेटीन. डायरेक्ट तुम्हाला इथं माथेरानपाशी सोडतील. या बघा समोरून जरा दाखवतो डोंगराची बाजू. झरणे बघा. झरणेतून सुटले डोंगर पाक पुढे गेले डोंगर. या साईडला ऊन खूप आहे. आणि आता जसं आपण नेरळ पार केलं कर्जतच्या पुढे गेलं तर पाऊसच चालू आहे आपल्याला. या साईडला खूप ऊन आहे. निसर्ग बघा इकडं. रायगड जिल्ह्यामध्ये येते आपले हे मावळात. तर इकडं गाड्या बिड्या पण सर्व उपलब्ध आहे तुम्हाला जायसाठी वरती. ही आपली रिक्षा उभारलेली आहे. मग भावांना आता आपण जाऊया. खूप ऊन लागायला लागले. अजून पुढे जाऊन मला पानं पण तोडायचे अजून. तर चला मग भावांनो आता मला पुढे जाता जाता आता पानं पण तोडायचं बघा. थैली भरून पानं तोडलेत. थोडीशी अजून राहिलेत. अजून पुढे पण आपल्याला बघत राहावा. लोक लांब लांबून येतात मस्त. एक थंडीमध्ये आणि एक पावसाळ्यामध्येच येतात फिरायला आहे ना. आता याच्या पुढे आपल्याला नुसतं गार लागणार. इथं गरम आलत ना. याच्या पुढे गेलो एकदम गार एकदम. आता आपल्याला इकडं बघ रेल्वे फाटक गाड्या चालू केल्या वाटतं आता तो वापस. या समोरचं कापड पट्टी ते रूट जाते इकडे. समोरून बघा वरती जायला गाड्या पटऱ्या चालू झाल्या आता वापस. या साईडला दाखव माझ्या. नवीन गाडी आणली आता त्याला मध्ये बसवायला.
तर भावांनो, गाडी चालून चालून खूप वैताग आलेला आहे, भूक सुद्धा खूप लागली आहे. घरचे फॅमिली बोलतात चला मग कुठं पुढं जाऊन हॉटेलवर नाश्ता करूया. तर मी म्हणलो चल आपलं तेच नेहमीचं हॉटेल तिकडेच जाऊन नाश्ता करूया. तर चला भावांनो, जास्ती काही नाही, मिसळ वडापाव ते खाऊया. बघा गाडी चालून चालून दमलो, तर बोललो भूक लागलेले, थोडंसं नाश्ता बिष्टा घ्या करू. आता बघूया नाश्त्याला काय 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 ऑर्डर केले बाबा. मिसळ वडापाव, राईस प्लेट तर नाही आहे आपल्याकडे इकडं. मिसळ खूप भारी असते, एकदम झणझणी मिसळ. पहिली तुम्हाला मी दाखवतो, बघत राहा. बोलले पाणी ठेसा, खास करून आम्ही आहे ना इथं नाश्ता करत म्हणून ठेसा स्पेशल हो सांगितलं, ठेसा स्पेशल असतो. बघा आता आल्यावर तुम्हाला दाखवतो. भावांनो आता बघा व्हिडिओ पण काढून देणार, पहिले हमला चालू झाला यांचा. एवढी भूक लागलेली होती. मिसळ आलेली आता, नुसतं मिसळ भजी तेन कडक कडक. तर भावाने जरा खाऊन घेतो, काय म्हणजे आता लागले. खाल्लं तर बरं नाही, ते लोक सपून टाकतील. तर आम्ही लोक जरा खाऊन घेतो पटापट. खाऊन बोलूया आता आपण. आपला नाश्ता पाणी झाला, आता आपण चला निघूया जरा पुढं. फुल नाश्ता झाला, आता पुढं पाहणं ते तोडायचं आपल्याला. आम्ही हे समोरचं हॉटेल आहे ना गुरुदत्त, याच हॉटेलवर येऊन आम्ही ना नेहमी नाश्ता करतो. मस्त मिसळ भेटते. या कर्जत आणि नेरळच्या मध्ये यांचं दुकान आहे इथं, खूप छान भेटते यांच्या इथं नाश्ता. तर चला मग आता आपण निघूया, खूप टाइम झालेला आहे. पुढचा अजून रूट बाकी आहेत आपले. तर आता आपण आलोय कर्जत स्टेशनच्या इथं आलोय. हे माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघत असचे ना, हे कर्जत स्टेशन साईडचा रोड आहे. समोरचा दाखवतो. या आलो आपण बदलापूरवरून आणि आपल्याला जायचं आहे इकडे लेफ्ट घेऊन डायरेक्ट पिंपरीला जायचं आहे. थोडंसं चहा पाण्यासाठी उभारलेलं होतं. तर चला मग आता निघूया आपण पुढच्या वाटेला. भावांनो काय तुम्हाला सांगू, एवढी गरमी होती तिथं, खूप गरमी होती. अजून व्हिडिओ आपल्या एक भाग अजून राहिलेला आहे, तसा 1 या 2 भाग अजून होतील माझे. आता शरीर 7वा भाग टाकलेला आहे. आता आजचा जे व्हिडिओ आहे तो आपल्या 8व्या भागाचा आहे. तर भावांनो अजून माझा पुढचा 9वा भाग सुद्धा बाकी आहे, त्याच्यानंतर 10वा भाग पण करणार आहे मी. बस एवढंच मी व्हिडिओ बनवणार होतो. तर भावांनो तुम्हाला जसं मी नेहमी बोलतो, तुमच्या सपोर्टिंगची मला खूप जरूरत आहे, तुमच्या भावाला. तर भावांनो व्हिडिओ आहे ना नक्की आहे ना मित्रांना, भावांना सर्वांना शेअर नक्की करा. आणि भावांनो असंच मला प्रेम देत राहा तुम्ही. भावांनो तर आता आपण व्हिडिओ इथंच थांबवणार आहे. जसं तुम्हाला हर व्हिडिओमध्ये मी बोलत राहतो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. आणि आपल्या चॅनलवर पण तुम्ही नवीन असतील सबस्क्राईब नक्की करा भावांनो. बस तुम्ही लोकांचं जे लाईकच मला पुढं वाढू शकतात. तर भावांनो असंच आपली व्हिडिओ पूर्ण बघत राहा. व्हिडिओ इथंच मी थांबतो. तर चला मग, जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.